रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. 7वे मतदारसंघात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, जनसू राज्याचा दारुण पराभव. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या 7वे मतदारसंघात जनसू राज्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर जयंत पाटील यांनी विजय मिळवत निवडणुकीत बाजी मारली आहे. डॉक्टर जयंत पाटील यांना 13,171 मते मिळाली, तर जनसू राज्याचे उमेदवार शिवाजीराव मोरे यांना 7,903 मते मिळाली. डॉक्टर स्वाती पाटील यांना 7,379 मते मिळाली. डॉक्टर जयंत पाटील यांनी 5,268 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर कोडोलीसह 7वे मतदारसंघात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भव्य मिरवणुकीद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला. 7वे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार माणिक पाटील यांना 10,518 मते मिळाली, तर जनसू राज्याचे सनी पाटील यांना 7,329 मते मिळाली आणि भाजपचे बाजीराव पाटील यांना 3,291 मते मिळाली. माणिक पाटील यांनी 3,196 मतांच्या फरकाने विजय मिळवला. माले पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील यांना 5,964 मते मिळाली, जनसू राज्याच्या पद्मजा पाटील यांना 5,320 मते, तर भाजपच्या अलका पाटील यांना 2,843 मते मिळाली. येथे राष्ट्रवादीने 64 मतांच्या फरकाने विजय मिळवला. 7वे मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वच उमेदवार विजयी झाल्याने जनतेने दिवंगत अजितदादा पवार यांना मतांच्या रूपाने भावपूर्ण आदरांजली अर्पण केल्याचे चित्र दिसून येत आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या भक्कम पाठबळामुळे हा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे. विन टीव्ही मराठीसाठी कोडोलीहून नम्रता लोहार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.